फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण कोणताही गॅस न पेटवता मस्त असे मोदक बनवणार आहेत, तेही ओरिओ बिस्किटपासून। तर चला मग आपण ओरिओ बिस्किटपासून मोदक बनवायला घेऊया आणि हे मोदक झटपट बनतात। तर अशा पद्धतीने मी हा ओरिओ बिस्किट घेतलेला आहे। तर तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने हे बिस्किट्स मी काढून घेत आहे। मी 2 पॅकेट बिस्किटचे घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बिस्किट आहे त्यातले जे क्रीम आहे ती एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी एका चाकूच्या साहाय्याने हे क्रीम वेगळे करून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व बिस्किटांची क्रीम काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता या सर्व बिस्किटांची मी क्रीम काढून घेतलेली आहे। तर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे सर्व बिस्किट आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण हे बिस्किट बारीक करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे बिस्किट दूध टाकून आपल्याला याचा डव तयार करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी डव तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे क्रीम होतं यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपल्या मोदकमधून खूप छान दिसेल। अशा पद्धतीने मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि याला मी तूप लावून घेतलेला आहे, जेणेकरून मोदक याला चिटकणार नाही। तो डव आपण तयार करून घेतलेला होता ओरिओ बिस्किटचा, तो अशा पद्धतीने या साच्यामध्ये टाकायचा आहे आणि जे आपण क्रीमपासून हे छोटेसे गोळे तयार केलेले आहेत हे यामध्ये टाकायचे आहेत। हे झटपट बनतात आणि क्विक रेसिपी आहे। तर कोणतेही झंझट न करता आपण ही रेसिपी करू शकतो। तर ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान होतात हे मोदक आणि लहान मुलांना तर हे खूपच आवडतात। तर तुम्ही बघू शकता हा मोदक किती मस्त असा तयार झालेला आहे आणि गणपती बाप्पाला तर रोज नैवेद्य आपल्याला दाखवावा लागतो। तर त्यासाठी नैवेद्यासाठी हा झटपट बनणारी रेसिपी आहे। तर तुम्हाला मी अजून एक मोदक करून दाखवते, की अशाच पद्धतीने आपल्याला हे एक गोळा परत त्यात टाकायचा आहे आणि झाकून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा सुद्धा मोदक तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक करून घेतलेले आहेत। तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते, तुम्ही बघू शकता। वाव, आपला मोदक किती मस्त तयार झालेला आहे आणि हा झटपट बनतो, कमी वेळात बनतो। तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता।